नमो बुद्धाय, जय भीम. जगण्याची कला विपश्यना साधना या पुस्तकातील अध्याय क्रमांक 9 म्हणजेच अंतिम ध्येय हे आज आपण वाचणार आहोत. ज्या गोष्टीला उदय आहे त्या गोष्टीला अंतही आहे, हा तर निसर्गाचा नियमच आहे. हे सत्य स्वतःच्या अनुभूतीवर उतरवणे हेच भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे सार आहे. मन व शरीर म्हणजे अनेक प्रक्रियांचा संच आहे. तो सतत अव्याहत उदय व व्यय यांनीच बनलेला आहे. आपण जेव्हा या नाशवंत प्रक्रियांबद्दल आसक्ती निर्माण करतो, ती वाढवतो, तेव्हाच आपल्या दुःखाला सुरुवात होते. जर आपण प्रक्रियांचा अनित्य स्वभाव व क्षणभंगुरत्व स्वतःच्या अनुभवावर जाणले, समजून घेतले, तर त्याबद्दलची आपली आसक्ती नष्ट होऊ लागते. आपल्या आतील नित्य बदलणाऱ्या संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने साधक आपला सतत बदलणारा स्वभाव जाणून घेण्याचे काम सुरू असताना ज्या कोणत्या संवेदना प्रकट होतील त्यावर प्रतिक्रिया करीत नाही, तर त्यांची आपल्या स्वभावाप्रमाणे निर्मिती व नाश होऊ देतात. असे करण्यामुळे ते आपल्या पूर्वसंस्कारांना पृष्ठभागावर येऊन नष्ट होऊ देतात. जेव्हा हे सर्व पूर्वसंस्कार व आसक्ती नष्ट होते, तेव्हा दुःख नष्ट होते व आपल्याला मुक्तीचा अनुभव मिळतो. हे एक फार मोठे प्रचंड काम आहे व त्यासाठी सतत प्रयत्नांची जरुरी आहे. या मार्गातील प्रत्येक टप्प्यावर लाभ नक्कीच होतो, पण मिळवण्यासाठी प्रयत्नांची सातत्य लागते. साधकाने मोठ्या चिकाटीने सातत्याने अखंडपणे प्रयत्न केल्यावरच त्याची या मार्गावर प्रगती होईल. अंतिम सत्याचा ठाव. या मार्गातील स्वतःच्या प्रगतीचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा हा साधना विधी म्हणजे काय, तो का व कसा वापरावयाचा हे शिकणे. दुसरी गोष्ट म्हणजे शिकलेली साधना व्यवहारात उतरविणे व तिसरा टप्पा या साधना विधीच्या साहाय्याने मनात खोलवर शिरणे, की ज्यामुळे अंतरंगात खोलवर जाऊन आपल्या सत्याच्या गाभ्यात जाऊन अंतिम उद्दिष्टाच्या मार्गावर प्रगत होता येईल. आकार, रूप, रंग, चव, गंध, सुख, दुःख, स्वतःचे व दुसऱ्याचे विचार व भावना अशा वरवरच्या भासमान जगाचा भगवान बुद्धांनी इन्कार केला नाही. त्यांनी फक्त हे जग म्हणजे अंतिम सत्य नाही एवढेच सांगितले. सूक्ष्म सत्याचे स्वनियंत्रित अस्तित्व असणाऱ्या स्थूल गोष्टीचे ज्ञान आपली सर्वसामान्य दृष्टी ग्रहण करू शकते. आतील खरे सत्य न बघता वरवरच्या स्थूल गोष्टींवरूनच आपण जगातील घटनांचे प्राथमिक ज्ञान मिळवतो, त्यातील फरक जाणून घेतो, त्यांचे पूर्वग्रहावर आधारित वर्गीकरण करतो, त्यावरूनच आपल्या आवडीनिवडी ठरवितो. ही प्रक्रिया वृद्धिंगत होऊन राग व द्वेष निर्माण करते. राग व द्वेष यांच्या सवयीतून आपली सुटका करून घ्यावयाची असेल तर आपल्याला नुसतीच सामान्य दृष्टी असून चालणार नाही, तर या प्रक्रियांच्या अंतिम तळापर्यंत पोहोचू शकेल. भासमान सत्याच्या आत दडलेल्या खऱ्या सत्याचा शोध घेऊ शकेल अशी दृष्टी हवी. नेमके हेच करण्यास, हीच दृष्टी देण्यास विपश्यना साधना आपल्याला मदत करते. स्वाभाविकपणेच आपल्या स्वतःच्या निरीक्षणाच्या कामाची सुरुवात आपल्या सहज दिसणाऱ्या गोष्टी, आपल्या शरीराचे सर्व अवयव, हात, पाय वगैरे येथूनच करायला हवी. बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला असे आढळेल की त्यात काही भाग घन आहेत, काही द्रव आहेत, काही स्थिर आहेत तर इतर हलणारे आहेत. कदाचित आजूबाजूच्या वातावरणापेक्षा आपल्या शरीराचे तापमान जास्त असेल याचेही ज्ञान आपल्याला होईल. या सर्व निरीक्षणाचा उपयोग आपली स्वतःबद्दलची माहिती वाढवण्यासच होईल. परंतु हे ज्ञान फक्त आपल्या रूप व आकार अशा वरवरच्या सत्यापुरतेच मर्यादित राहील. म्हणूनच पूर्वग्रहदूषित भेदाभेद तसेच राहून अनुकूल व प्रतिकूल मनावर आधारित आवड-निवड यांच्या प्रतिक्रिया पूर्वीसारख्या सुरूच राहतील. साधक म्हणून आपण आपल्या संवेदनांच्या निरीक्षणाचा अभ्यास पुढे चालू ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आतापर्यंत ज्ञात नसणाऱ्या सूक्ष्म सत्याचे आकलन होईल. सुरुवातीला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या संवेदनांची जाणीव आपल्याला होईल. या संवेदना निर्माण होतात, काही काळ राहतात व आपोआपच नष्ट होतात हे समजेल. वरवरच्या सत्यापुढे ही जरी आपली प्रगती असली तरी आपल्या या भासमान सत्याच्या एकसंधपणाचे हे अवलोकन आहे.
म्हणूनच या ज्ञानामुळे आपण भेदभाव, आवड-निवड, राग व द्वेष यापासून मुक्त झालो असे म्हणता येणार नाही. साधकाने सातत्याने व मेहनतीने हा अभ्यास चालूच ठेवला तर कधी ना कधी आपण अशा स्थितीला पोहोचू की या संवेदनांचा बदलता स्वभाव आपल्या अनुभूतीवर उतरेलच. यावेळी अतिशय शीघ्र गतीने बदलणाऱ्या एकसारख्या सूक्ष्मतम संवेदनांचा प्रवाह आपल्या सर्वांगावर आपल्याला जाणवू लागेल. असे झाल्यास आपण नेहमीच्या एकसंध साच्याच्या पलीकडे खोलवर होत असलेल्या प्रक्रियेपर्यंत पोहोचतो व भौतिक पदार्थ निर्मिती व लय या प्रक्रियेत कसे बद्ध असतात त्याचे आकलन आपल्याला होऊ लागते. या पदार्थांच्या निर्मिती व लय यांनी युक्त असणाऱ्या नाशवंत स्वभावाचे प्रत्यक्ष स्पष्ट ज्ञान आपल्याला होते. आता आपण आपल्या शरीरात त्याचे निरीक्षण करतो, मग ते रक्त असो वा हाड, द्रव वा वायू असो, सुंदर असो वा विकृत, आपल्याला केवळ उदय व्यय होणाऱ्या कंपनांचा एक पुंजगाच जाणवतो की ज्यात अजून भेद करता येणार नाही. अशा रीतीने वर्गीकरणाची, मूल्यांकनाची प्रक्रिया थांबते. सतत बदलणाऱ्या पदार्थांनी तयार झालेल्या आपल्या शरीर संबंधीचे अंतिम सत्य आपल्या स्वतःच्या शरीराच्या माध्यमावर आपल्याला अनुभवायला मिळते. त्याचप्रमाणे आपल्या मनाचेही वरवरचे सत्य सूक्ष्म स्तरावर शिरून आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ, आपण पूर्वसंस्कारावर आधारित आवडीचा व नावडीचा असा एखादा क्षण येतो. पुढच्या क्षणी मन परत आवडीची व नावडीची प्रतिक्रिया करते. अशा रीतीने त्याचे राग व द्वेषात रूपांतर होईपर्यंत पुनरावृत्ती होत राहते. आपल्याला मात्र यातील तीव्र प्रक्रियांचीच जाणीव होते. यावरच्या आकलनातूनच सुख व दुःख, चांगले व वाईट, हवे व नको असे याचे ज्ञान होऊन आपण त्यात भेद करू लागतो. परंतु भासमान भौतिक सत्यासारखेच आपल्या संवेदनांचे तटस्थ अवलोकन करूनच तीव्र विकारांचे निर्जीवीकरण आपण खात्रीने करू शकतो. जसे भौतिक परमाणू तशाच तीव्र भावना त्यांच्या संवेदनांमुळे निर्माण होणाऱ्या आवड-नावड, आसक्ती, द्वेष यासारख्या क्षणिक प्रतिक्रियांच्या एकत्रीकरणानेच बनलेल्या असतात. एकदा का तीव्र भावना सूक्ष्म रूपात बदलल्या की त्या आपल्यावर आधिपत्य गाजवायला असमर्थ ठरतात. शरीरावरील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या भिन्न भिन्न स्थूल संवेदनांच्या निरीक्षणाने सुरुवात करून आपल्या सर्व शरीरात सतत उत्पन्न होऊन लय पावणाऱ्या सूक्ष्म संवेदनांची जाणीव निर्माण करण्यापर्यंत आपण प्रगत होतो. अतिप्रचंड वेगाने होणाऱ्या निर्मिती व नाश या प्रक्रियांमुळे तो संपूर्ण शरीरातूनच वाहणारा एक धाराप्रवाहच आहे असे आपल्याला जाणवते. शरीराच्या कोणत्याही भागावर जरी आपण लक्ष केंद्रित केले तरी तेथे लगेचच आपल्याला उदय व व्यय या कंपनांची जाणीव होते. त्याचप्रमाणे मनात विचार आला की त्याचबरोबर शरीराच्या स्तरावर उदय व व्यय यांनी बनलेल्या संवेदनांची जाणीवही आपल्याला होऊ लागते. वरवर भासणारा शरीर व मन यांचा ठोसपणा, स्थूलपणा नाहीसा होतो. अतिशय शीघ्र गतीने उत्पन्न व लय पावणाऱ्या कंपनांमुळे, हालचालींमुळे तयार झालेल्या आपल्या शरीर, चित्त व चित्तवृत्तींचे अंतिम सत्य आपण स्वानुभवावर अनुभवू लागतो. ज्यांनी या सत्याचा अनुभव घेतला आहे ते म्हणतात, सर्व जग ही एक पेटलेली आगच आहे. सर्व जग धूर होऊन वर जात आहे. सर्व जग हेच मुळी जळते. सर्व जग हेच कंपायमान आहे. या शरीराच्या वितळलेल्या कंपायमान अवस्थेचा म्हणजेच भंगावस्था, या शरीराच्या वितळलेल्या कंपायमान अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी साधकाला मनाची सजगता व समता विकसित करण्याखेरीज दुसरे काहीच करावे लागत नाही. शास्त्रज्ञ जसा पदार्थाच्या बारकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी, सूक्ष्म निरीक्षणासाठी आपल्या जवळ असणाऱ्या सूक्ष्मदर्शकांचे केंद्र बदलून त्याला जास्त शक्तिमान बनवतो, त्याचप्रमाणे साधक मनाची सजगता व समता वाढवून आपल्या आतील सूक्ष्म सत्याचे दर्शन घेण्याची आपली कार्यक्षमता, कुवत वाढवित जातो. अशा प्रकारचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा तो खरोखरच फार आनंददायक असतो. सर्व प्रकारची पीडा व बोचण्या संपलेल्या असतात. जिथे संवेदना नाहीत अशी जागा शरीरावर राहत नाही. आपल्याला अतिशय शांत, आनंददायक व निरामय वाटते. भगवान बुद्धांनी या स्थितीचे वर्णन असे केले आहे.
जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक व शारीरिक प्रक्रियांचा उदयव्यय असा अनुभव घेते तेव्हा ती प्रीती व सुख उपभोगते व अशी व्यक्ती ज्ञानी लोकांनी अनुभवलेली मृत्यूरहित अवस्था प्राप्त करते. शरीराचा व मनाचा वरवरचा स्थूलपणा नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे आपली प्रगती होईल त्या प्रमाणात सुख व शांतता आपल्या वाट्याला येणारच. अशा आनंदात सुखकारक वातावरणात आपण आपले अंतिम ध्येय गाठले आहे असा भासही कदाचित आपल्याला होईल. पण लक्षात ठेवा, हा आपल्या मार्गावरचा एक थांबाच आहे, स्टेशनच आहे. दुःखांतून संपूर्ण मुक्त होण्यासाठी शरीर व मनाच्या पलीकडे अंतिम सत्यापर्यंत नेणाऱ्या मार्गाची सुरुवातच या थांब्यापासून होते. आपल्या ध्यानाच्या अभ्यासाने व स्वतःच्या अनुभवानेच भगवान बुद्धांच्या वरील शब्दाचे अर्थ आपल्याला अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतील. स्थूल संवेदनातून सूक्ष्म संवेदनात भरारी मारल्यावर आपल्या संपूर्ण शरीरावर सुखद धाराप्रवाहाचा अनुभव आपल्याला येतो. नंतर मध्येच एकदम हा प्रवाह नाहीसा होतो. परत शरीराच्या काही भागात तीव्र दुःखद संवेदना जाणवतात. कदाचित काही भागात संवेदना जाणवतच नाहीत. मनात परत तीव्र भावनांचा उदय अनुभवास येतो. यावेळेस जर आपण या भावनांबद्दल द्वेष निर्माण करून सुखद संवेदना परत याव्यात अशी अभिलाषा निर्माण करू लागलो तर विपश्यना साधना आपल्याला कळलीच नाही असे म्हणावे लागेल. विपश्यनेचे रूपांतर आपण सुखद संवेदनांचा अनुभव करायच्या व दुःखद संवेदनांना दूर ढकलणाऱ्या खेळात केले असेच म्हणावे लागेल. हा तर आपण आयुष्यात खेळलेल्या सुखद गोष्टींना जवळ करायचे व दुःखद गोष्टींना दूर ढकलायचे या खेळातलाच एक प्रकार की ज्यात त्याचा शेवट रागद्वेषाच्या प्रतिक्रियांमुळे होणाऱ्या दुःखातच होतो. प्रज्ञेचा विकास होऊ लागल्यावर कधीतरी परत या दुःखद संवेदना डोकेवर काढतातच. सर्व ठोसपणा जाऊन सर्व शरीरात कंपनांचा अनुभव आल्यावर देखील परत दुःखद संवेदनांचा अनुभव येणे ही अधोगती नसून प्रगतीचेच लक्षण आहे. आपण विपश्यना साधना विधीचा अभ्यास आपल्याला विशिष्ट प्रकारच्या संवेदना मिळाव्या म्हणून करत नाही, तर आपल्या पूर्व संस्कारातून आपल्या मनाची सुटका व्हावी, ते बंधनातून मुक्त व्हावे म्हणून करतो. पण या उलट जर आपण संवेदनांसाठी राग किंवा द्वेष उत्पन्न केला तर आपले दुःखच वाढवू. संवेदनांच्या बाबतीत आपला समतोल कायम राखला तर पूर्व संस्कार निघून जातील व संवेदनांचा उपयोग आपणाला दुःखातून मुक्ती मिळवण्याचे साधन म्हणून करता येईल. दुःखद संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने द्वेषांचे संस्कार दूर होतात, तर सुखद संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने रागाचे संस्कार दूर होतात. अदुःखद संवेदनांच्या तटस्थ निरीक्षणाने आपले मोहमूढतेचे संस्कार दूर होतात. म्हणूनच कोणत्याही संवेदनांचा अनुभव हा निसर्गतः चांगला किंवा वाईट नसतो. त्यांच्या बाबतीत आपण समतोल राखला तरच ते हिताचे ठरते. मनाची स्थिरता समता घालवणे मात्र नक्कीच हिताचे नाही. या आधारावर प्रत्येक प्रकारच्या संवेदनांचा उपयोग आपण पूर्वसंस्कार दूर करण्याचे साधन म्हणून केला पाहिजे. याच स्थितीला पाली भाषेत संस्कारोपेक्षा म्हणतात. संस्कारोपेक्षा किंवा पूर्वसंस्काराबद्दल मनाचा समभाव असे म्हणता येईल. हाच अभ्यास आपल्याला पायरी पायरीने मुक्तीचे जे अंतिम सत्य निर्वाण तेथपर्यंत नेईल. निर्वाणाचा अनुभव. निर्वाण ही शक्य कोटीतलीच गोष्ट आहे. कोणीही आपल्या सर्व पूर्वसंस्कारातून आपली सुटका, सर्व दुःखांपासून आपली मुक्तता करून घेऊ शकतो. निर्वाणाचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणत, आपल्या मनाच्या आणि शरीराच्या संपूर्ण वाक्याच्या बाहेर अनुभवाचे असे एक क्षेत्र आहे, ज्यात हेही जग नाही किंवा तेही जग नाही. दोन्हीही जगांचा तेथे अभाव आहे. तेथे सूर्य नाही की चंद्रही नाही. जिथे उदय नाही की अस्तही नाही. तेथे कोणत्या प्रकारची वस्ती करणे नाही, जन्म नाही व मृत्यूही नाही. तेथे कोणताही आधार नाही. तेथे कोणत्याही प्रकारचा विकास नाही, कोणत्याही प्रकारचा मूलभूत पाया नाही. आणि हाच आपल्या सर्व दुःखाचा शेवट आहे, अंत आहे. मुक्तीचे वर्णन ते असेही करीत. तेथे जन्म नाही, घटना नाही, निर्मिती किंवा संस्कार नाहीत. जिथे जिथे जन्म आहे
घटना आहे, निर्मिती आहे, संस्कार आहेत, तेथे तेथे त्यातून जन्म होणे, घटना घडणे, निर्माण व संस्कार हे आलेच. त्यातून सुटका नाही. पण जिथे जन्म नाही, होणे नाही, निर्मिती नाही, संस्कार नाहीत आणि म्हणून तिथेच जन्म होणे, घटना घडणे, निर्मिती व संस्कार यापासून सुटका होणे शक्य आहे. निर्वाण ही काही फक्त मृत्यूनंतर मिळवण्याची स्थिती नाही, तर ते आता इथेच व आपल्यातच अनुभवायचे साध्य आहे. त्याचे वर्णन नकारात्मक शब्दात ते नकारात्मक आहे म्हणून केलेले नाही, तर ते दुसऱ्या कोणत्याही शब्दात वर्णन करणे शक्य नाही म्हणून अशा नकारात्मक शब्दात वर्णिलेले आहे. कोणत्याही भाषेत शब्द हे फक्त शरीर व मनाच्या स्तरावरील गोष्टीचे वर्णन करण्याइतकेच उपयोगाचे सामर्थ्यवान आहेत. मग मनाच्या व शरीराच्या वाक्याबाहेरच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी शब्द कोठून येणार? कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण येथे होऊ शकत नाही. हे सर्व व्याख्या करण्याच्या पलीकडचे आहे. त्यामुळेच आपण त्याचे वर्णन केवळ नकारात्मक पद्धतीने करू शकतो. खरे तर निर्वाण या अवस्थेचे वर्णन करण्याचा प्रयत्नही निरर्थक आहे. कोणतेही वर्णन गोंधळच निर्माण करेल. याबद्दल चर्चा आणि युक्तिवाद करण्यापेक्षा त्याचा अनुभव करणे जास्त महत्त्वाचे आहे. दुःख नष्ट करणारे हे एक उदात्त सत्य आहे व ते आपल्या स्वतःलाच स्पष्ट समजणे फार जरुरीचे आहे. बुद्ध म्हणत, आपण जेव्हा निर्वाणाचा स्वतः अनुभव करू तेव्हाच ते आपणासाठी सत्यसृष्टीत उतरेल, खरे ठरेल. तोपर्यंत त्याबद्दलच्या सर्व चर्चा अनाठाईच ठरतील. मुक्तीचा अंतिम सत्याचा अनुभव घेण्यासाठी भासमान सत्याला भेदून पलीकडे जावे आणि शरीर व मन यांचा स्थूलपणा वितळून संपूर्ण कंपायमान अवस्थेचा अनुभव घेणे आवश्यक आहे. वरवरच्या भासमान सत्यापलीकडे जितके खोल आपण शिरू शकू तेवढे आपण राग, द्वेष आणि अज्ञान यापासून परावृत्त होऊ व तितकेच अंतिम सत्याच्या जवळ येऊ. एक एक पायरी चढून स्वाभाविकपणे आपण अशा पायरीवर येऊ की तिच्या पुढे पायरी ही निर्वाणाचा अनुभव घडवणारीच असणार. या अनुभूतीसाठी उतावीळ होण्यात मात्र अर्थ नाही किंवा आपल्याला हा अनुभव येईल की नाही याबद्दल साशंक होण्याचेही कारण नाही. धर्माचे योग्य आचरण करणाऱ्यांना ही अवस्था प्राप्त होणारच, पण ती केव्हा येणार हे कोणीच सांगू शकत नाही. ती काहीशी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वसंस्काराच्या साठ्यावर तर काहीशी त्या संस्कारांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नावर घेतलेल्या मेहनतीवर अवलंबून आहे. एवढे सांगता येईल की हे अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपण फक्त संवेदनांचे अवलोकन कोणतीही प्रतिक्रिया न करता सातत्याने व अखंडितपणे करीत राहिले पाहिजे. निर्वाण या अंतिम सत्याचा अनुभव आपल्याला केव्हा होईल हे आपण ठरवू शकत नाही, तरी या मार्गावरची आपली प्रगती निश्चित करणे मात्र आपल्या हातात आहे. सध्याच्या आपल्या मनाच्या अवस्था आपण नियंत्रित करू शकतो. आत व बाहेर काहीही घडले तरी समता असली तर त्या क्षणापुरते आपण मुक्त असतो. ज्यांनी मुक्त अवस्था प्राप्त केली आहे ते म्हणतात, रागाचे शमन, द्वेषांचे शमन व अज्ञानाचे शमन यालाच निर्वाण म्हणावायचे. जेवढे या तिघांपासून आपण मुक्त होऊ तेवढी मुक्ती आपल्याला लाभेल. धर्माच्या व्याख्येप्रमाणे धर्म आचरण केवळ भविष्यात नव्हे तर इथे व आत्ताच फळ देणारे आहे. मार्गावरील प्रत्येक पावलावर आपल्याला त्याचा लाभ जाणवला पाहिजे व त्यातील प्रत्येक पाऊल हे शेवटी सरळ अंतिम ध्येयाकडे जाणारे पाहिजे. पूर्वसंस्कारातून मुक्त असणारे या क्षणाचे मन हे शांतीत विहार करणारे असते आणि असा हा प्रत्येक क्षण आपल्याला क्षणाक्षणाने संपूर्ण मुक्तीच्या जवळ नेणारा असतो. निर्वाण प्राप्तीसाठी झगडण्याची आवश्यकता नाही, कारण निर्वाण घडवू पाहता घडवता येत नाही. निर्वाणाला फक्त अस्तित्व आहे. निर्वाणाकडे नेणाऱ्या गुणांचा, दर्जाचा, मनाच्या समतेचा विकास करण्याची मात्र आपण पराकाष्ठा केली पाहिजे. सत्यनिरीक्षणाच्या प्रत्येक क्षणी जेव्हा आपण सगळ्या प्रतिक्रिया थांबवितो तेव्हा आपण अंतिम ध्येयाकडे आगेकूच करीत असतो. मनाचा सगळ्यात उच्च गुण म्हणजे सत्याच्या पूर्ण जाणीवेवर अधिष्ठित अशी मनाची समता होय. खरे सुख एकदा भगवान बुद्धांना खऱ्या सुखाचे स्पष्टीकरण करण्याची विनंती केली गेली. त्यावर त्यांनी सर्वांच्या कल्याणकारी अशा अनेक गोष्टींचे विवरण केले. या सर्व गोष्टींचे 2 गट होतात. आपली कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडून इतरांना कल्याणकारी होतील
अशी कामे करणे व दुसरा असा की ज्यामुळे मनाचे शुद्धीकरण होईल अशी कामे करणे. स्वतःचे कल्याण हे इतरांच्या कल्याणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि शेवटी ते म्हणाले, जेव्हा जेव्हा आयुष्यातील चढ उतारांशी म्हणजेच यश अपयश, हार जीत, निंदास्तुती, लाभ हानी या लोकधर्मांशी सामना करावा लागतो तेव्हा देखील मन स्थिरच राहते. शोक नाही, दुर्भावना नाही, नेहमी शांत निर्भय भयरहित वाटणे हेच तर सर्वोत्कृष्ट सुख आहे, उत्तम मंगल आहे. काहीही घडत असो, मग ते मनाच्या आतील असलेल्या विश्वाच्या सूक्ष्म प्रतिकृतीत असो, शरीरात असो किंवा बाहेरच्या जगात असो, आपल्याला त्याच्याशी सामना अगदी सहज, मनात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण न करता, राग व द्वेष न येऊ देता, अंतर्मनाच्या खोलीतून येणारे हास्य चेहऱ्यावर घेऊन करता आले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत सुखद वा दुःखद, हवीवशी वा नकोशी असो, मनात यत्किंचितही चिंता व असुरक्षितता वाटायला नको. या उलट मनात अनित्यतेच्या जाणीवेने येणारी पूर्व सुरक्षितताच पाहिजे. हाच खरा आनंद, हेच खरे सुख. तुम्ही स्वतःचे मालक आहात. जगातील कोणतीही गोष्ट तुमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. आयुष्याने जे जे तुम्हाला दिले आहे ते सर्व तुम्ही हसतमुखाने स्वीकारू शकता हे समजणे हाच तर मनाचा खरा समतोल आहे. हीच तर खरी मुक्ती आहे. हेच आपण या क्षणी व या लोकांतच विपश्यना ध्यान विधीच्या साहाय्याने मिळवू शकतो. मनाची ही खरी समता म्हणजे काही नकारात्मकता नव्हे किंवा निष्क्रिय अलिप्तताही नव्हे. संसारातल्या समस्यापासून पळून जाण्यासाठी व आपले तोंड लपविण्यासाठी विरोध न करता अंधपणे स्वीकारलेली गोष्ट म्हणजे देखील मनाची समता नाही, तर उलट आयुष्यातील सर्व समस्यांची सत्याच्या सगळ्या पातळीवरून पूर्ण जाणीव ठेवून जगाशी सामना करून टिकणारी मनाची समता हीच खरी समता आहे. राग व द्वेष यांचा अभाव म्हणजे काही निष्ठुरता असणारा कोरडा दृष्टिकोन नव्हे किंवा असाही दृष्टिकोन नाही की आपण फक्त स्वतःची मुक्ती साधायची, दुसऱ्याच्या दुःखांकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे. खऱ्या स्थिरतेला पवित्र तटस्थता असे म्हणणे समर्पक होईल. खरी समता हा एक गतिमान गुण आहे, मनाच्या शुद्धीकरणाची अभिव्यक्ती आहे. अंधप्रतिक्रियांच्या मगरमिठीतून मुक्त झालेले मन पहिल्यांदाच विधायक बनून सृजनशील व उत्पादक होऊन आपल्या स्वतःसाठी व इतरांसाठी उपयुक्त असे कार्य करील. समतेबरोबरच शुद्ध मनात सद्भावना, प्रेम, निस्वार्थ भावाने मदत करण्याची वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाने हृदय करुणेने भरून येणे, यश संपादन करणाऱ्यांबद्दल किंवा त्यांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल मोद व आनंद वाटणे या 4 गुणांचा विकास हा विपश्यना साधनेचा अपरिहार्य परिणाम आहे. साधारणपणे जे काही चांगले आहे ते आपण आपल्यासाठी ठेवून जे वाईट आहे ते दुसऱ्याकडे ढकलत असतो. आता आपल्याला समजू लागले की दुसऱ्याला सुखापासून वंचित केल्यावर आपण कधीही सुखी व आनंदी होऊ शकणार नाही. दुसऱ्याला सुखी करण्यातही आपल्याला फार मोठे समाधान प्राप्त होत असते. म्हणूनच आपण आपला आनंद वाटू लागतो, दुसऱ्याला सुखी करण्यासाठी धडपडू लागतो. एकदा का आपण दुःखातून बाहेर आलो, मुक्तीच्या लाभाचा अनुभव आपल्याला येऊ लागला की हाच आनंद सर्वश्रेष्ठ आनंद आहे, यातच आपले अंतिम कल्याण आहे हे आपल्याला समजू लागते. आपल्यासारखेच इतरांचेही भले हो, सर्वांचेच कल्याण हो व सर्वजणच दुःखमुक्त होत अशी तळमळ त्यानंतर आपल्याला लागते. सर्वांचे कल्याण, सर्वांची दुःखमुक्ती हाच तर विपश्यना ध्यान साधनेचा तर्कशुद्ध निष्कर्ष आहे. यालाच मेत्ता म्हणजेच मैत्री, यालाच मेत्ता भावना असे म्हणतात. दुसऱ्याबद्दल सद्भाव, चांगल्या कामना यांचा विकास यालाच मंगल मैत्री असे म्हणतात. पूर्वीही अशा भावनांचा शाब्दिक उच्चार आपण केला असणार, पण मनाच्या अंतर्गाभ्यात मात्र पूर्वीच्याच राग व द्वेषाच्या प्रतिक्रिया होत होत्या. आता थोड्याफार प्रमाणात का होईना पण प्रतिक्रिया थांबल्या आहेत. पूर्वी असणारा अहंकार कमी झाला आहे, मीची आसक्ती कमी झालेली आहे. दुसऱ्यांच्या बद्दलचा सद्भाव फक्त ओठांवर न राहता मनाच्या आतील खोल भागातून तो उफाळू लागला आहे. या सद्भावाला जेव्हा शुद्ध मनाची संपूर्ण शक्ती येऊन मिळते तेव्हा मन अतिशय शक्तिशाली बनून आपल्या भोवतीचे सारे वातावरण सर्वांसाठी मंगलमय होते, शांतता व समतेने भरून जाते. मनाचा समतोल सांभाळायचा याचा अर्थ बऱ्याच वेळा जगातील विविधतेचा आनंद न घेणे असा केला जातो.
जसे की एखाद्या चित्रकाराजवळ बहुविध रंगांनी भरलेली रंगपेटी आहे, पण त्याने त्यातील एक रंगाचाच उपयोग आपल्या कामात करायचा असे ठरविले, किंवा जवळ वाद्याची पेटी आहे, त्यातील इतर सर्व सुरांकडे दुर्लक्ष करून फक्त एकाच पट्टीचा आवाज काढत बसायचे त्याने ठरवणे. मनाच्या समतोलाबद्दल हा फार मोठा गैरसमज आहे. खरे तर पेटीतला सूरच हरवला आहे व या पेटीतून सुमधुर सूर कसे काढावयाचे हेच आपल्याला समजेनासे झाले आहे. एखाद्या वाद्याच्या नुसत्या किल्ल्या पिरगळून काय उपयोग? एखादे वाद्य कसे वाजवायचे हे जाणून ते हाताळले तर त्यातून सुमधुर संगीत बाहेर पडणे शक्य आहे. वाद्यावर असणाऱ्या सर्व पट्ट्यांचा उपयोग करून आपण हळुवारपणे वापर केल्यास प्रत्येक सूर जो त्या वाद्यातून बाहेर पडेल तो समतेचे व सौंदर्याचे रूप घेईल. अनेक रंगांच्या बहुविध व समर्पक मिश्रणानेच चित्रकाराचे चित्र सजीव होईल. भगवान बुद्ध म्हणत, मनाचे शुद्धीकरण करून प्रज्ञेचा जेव्हा आपण विकास करीत ती पूर्णत्वाला नेतो तेव्हाच सुख, शांती, सजगता, पूर्ण ज्ञान याची अनुभूती येते. मनाच्या समतोलामुळे आपण जगातील आनंद जास्त चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो. जेव्हा सुखद प्रसंग येतो तेव्हा आपण त्या क्षणाची पूर्ण जाणीव ठेवून कोणत्याही आडकाठीखेरीज मनावर पूर्ण नियंत्रण ठेवून ती अनुभवू शकतो. जेव्हा तो संपतो तेव्हा आपण क्षुब्ध होत नाही. चेहऱ्यावरचे आपले हास्य तसेच राहते, कारण कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही, ती बदलणारच याचा अनुभव आपण घेतलेला असतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेस दुःखद प्रसंग येतो तेव्हाही आपण विचलित होत नाही, तर आपण त्यामागील खरे कारण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो व त्यामुळे कदाचित आपल्याला त्यातून सुटकेचा मार्गही सापडतो. जे आपल्याला आवाक्याबाहेर असले तरी देखील आपल्या मनाची शांतता टळत नाही. आपण जाणतो की हा अनुभवही क्षणभंगूर आहे. व तो जसा उद्भवला तसाच नाश पावणार आहे. अशा रीतीने आपण आपले मन तणावरहित करून अतिशय आनंदी विधायक आयुष्य जगू शकू. विपश्यना आचार्य सयाजी उबाखीन, आचार्य सत्यनारायण गोयंका यांचे गुरु, यांच्या शिष्यात आचरणातील गांभीर्याचा अभाव असल्याबद्दल ब्रह्मदेशातील लोक त्यांच्यावर टीका करीत असत. शिबिर चालू असताना त्या टीकाकाराने कबुली दिली की शिबिरात हे लोक अतिशय गांभीर्याने वागतात, त्यांचे आचरण पाहिजे तसेच असते, पण शिबिरानंतर मात्र ते हसत बागडत असतात, आनंदी राहतात. ही टीका जेव्हा ब्रह्मदेशातील एका नामवंत भिक्षू विभू सयाडो यांना समजली तेव्हा ते म्हणाले, ते हसतात कारण ते हसू शकतात. त्यांचे हे हसणे आसक्ती किंवा अज्ञानामुळे नाही तर धर्मामुळे आहे. ज्याने आपले मन शुद्ध केले आहे तो कधीही तोंड सुतकी करणार नाही, त्यांच्या कपाळावर कधीच आठ्या दिसणार नाही. जेव्हा आपले दुःख नाहीसे होईल तेव्हा स्वाभाविकच हास्य आपल्या चेहऱ्यावर विलसणारच. ज्याला मुक्तीचा मार्ग गवसतो तो स्वाभाविकपणे आनंदी होणारच. धर्माचे नैसर्गिक हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटणारच. हे हृदयाच्या गाभ्यातून उमलणारे हास्य शांतीशिवाय कशाचे असणार? ते समता व सद्भावनेने युक्तच असणार. हे हास्य सगळ्या प्रकारच्या परिस्थितीत लकाकणारच. हाच तर खरा आनंद आहे, हेच तर खरे सुख आहे, हेच तर धर्माचे उद्दिष्ट आहे, धर्माचे साध्य आहे. प्रश्नोत्तरे. प्रश्न: विकारांचा सामना एकाच पद्धतीने करायचा का? मनात विकृत विचार किंवा विकार उत्पन्न झालेला आहे याचा प्रथम केवळ स्वीकार करा. ह्यापूर्वी केव्हा तरी खोलवर दडपलेल्या व आत बहिर्मनाच्या पृष्ठभागावर प्रकट झालेल्या ह्या भावना आहेत, त्यांच्याबद्दल जास्त विचार करू नका. या विकारांचा केवळ विकार म्हणूनच स्वीकार करा. त्यांच्या निर्मितीबरोबर आपल्याला कोणत्या संवेदनांची जाणीव होते ते पहा. शारीरिक संवेदनांच्या उत्पत्तीखेरीज कोणताही मानसिक आवेग निर्माणच होऊ शकत नाही. या संवेदनांचेच निरीक्षण सुरू करा. प्रश्न: तर मग एखाद्या विशिष्ट भाववेगाशी संबंधित संवेदनांचा मागोवा आपण घ्यावयाचा का? उत्तर: ज्या संवेदना उत्पन्न होतील त्यांचे निरीक्षण करायचे. आपण कोणत्या विकाराशी कोणती संवेदना निगडीत आहे याचा संबंध लावू शकत नाही, तसा प्रयत्नही करू नये. तो एक निरर्थक खटाटोप होईल. त्यावेळेस मनात
जो भावावेग उत्पन्न होईल त्यावेळेस शरीरावर जी संवेदना उमटेल तीच त्या भाववेगाशी संबंधित आहे. त्या संवेदनाचे निरीक्षण करा व समजावून घ्या. या संवेदना अनित्य आहेत, क्षणभंगूर आहेत. भाववेग देखील अनित्यच आहेत. ते किती वेळ टिकतात हे तर मला बघू दे. असे केल्यास तुमच्या लक्षात येईल की या भावावेशाचे मूळच आपण उकडून टाकले आहे. त्यामुळे आलेला आवेग क्षीण होत आहे. प्रश्न: भावावेग व संवेदना एकच आहेत असे आपल्याला म्हणायचे आहे का? उत्तर: त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भावावेग मानसिक आहेत तर संवेदना शारीरिक आहेत, पण या दोन्हीचाही एकमेकांशी संबंध आहे. प्रत्यक्षात मनात जे उत्पन्न होते, जे भावावेश उत्पन्न होतात, त्या सर्वांबरोबर शरीरात संवेदनाही उत्पन्न होतात. हा तर निसर्गाचाच नियम आहे. प्रश्न: भावावेग हे तर मनाचेच एक अंग नाही का? उत्तर: मनाचा संपूर्ण शरीराशी अगदी जवळचा संबंध आहे. प्रश्न: जाणीव ही शरीराच्या सर्व अणुरेणूत भरलेली आहे का? उत्तर: होय. म्हणूनच मनातील एखाद्या भावावेशाच्या संबंधातील संवेदनांचे प्रकटीकरण शरीरातील कोणत्याही भागात होऊ शकते. त्यामुळेच आपण जेव्हा संपूर्ण शरीरावरच्या संवेदनांचे निरीक्षण करता तेव्हा नक्कीच त्या भावावेशाशी संबंधित संवेदनाचे निरीक्षण आपण करीत असता व आलेल्या आवेगाच्या प्रवाहातून बाहेर पडता. प्रश्न: मी ध्यानासाठी बसलो आहे पण मला कोणत्याही संवेदनाची जाणीव होत नाही. अशा साधनेचा देखील काही फायदा होतो का? उत्तर: जेव्हा आपण स्वस्थ बसून श्वासोच्छवासाचे निरीक्षण करतो तेव्हा मन शांत व एकाग्र होते, पण आपल्याला संवेदनांची जाणीव होऊ लागल्याशिवाय खोलवर दडलेल्या संस्कारापासून मनाचे शुद्धीकरण होण्याच्या क्रियेला सुरुवात होत नाही. मनाच्या खोलवर जेव्हा प्रतिक्रियाला सुरुवात होते तेव्हा संवेदनाही प्रकट होऊ लागतात. हा क्रम सतत सुरूच असतो. प्रश्न: दैनंदिन आयुष्यात जर आपल्याला अगदी थोडाच वेळ मिळाला तर अशा वेळी शांत राहून संवेदनांच्या अवलोकनाचा काही फायदा आहे का? उत्तर: हो. असे करण्यास काही हरकत नाही. आपल्याला इतर कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डोळे उघडून ठेवून देखील आपल्या शरीरातील संवेदनांची जाणीव ठेवावी. प्रश्न: साधकाला निर्वाणाचा लाभ झाला आहे हे आचार्य कसे ओळखतात? उत्तर: एखाद्याला निर्वाणाचा साक्षात्कार होतो आहे का याची चाचणी बऱ्याच प्रकारे करता येते. यासाठी आचार्यांनाही योग्य प्रशिक्षण दिले जाते. प्रश्न: साधकाने स्वतः हे कसे ओळखायचे? उत्तर: ज्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलावरून निर्वाणाचा साक्षात्कार झालेल्यांच्या मनात शुद्धता येते व त्यांच्या प्रवृत्तीत साधुत्व येते. पाच मूलभूत शिलांचे कोणत्याही मोठ्या प्रमाणात उल्लंघन त्यांच्या हातून होत नाही. आपल्या चुकांचे समर्थन न करता ते त्यांचा सार्वजनिक रीतीने स्वीकार करतात व त्या चुका परत आपल्या हातून होणार नाहीत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सांप्रदायिक कर्मकांड व व्रतवैकल्यांचा चिपकाव कमी होतो, कारण त्यांचे बाह्य स्वरूप त्यांच्या लक्षात येऊन खऱ्या अनुभवाशिवाय त्यात असणारा फोलपणा त्यांना कळून चुकतो. आपल्याला निर्माणाचा अनुभव मिळवून देणाऱ्या मार्गावर त्यांचा अढाळ विश्वास बसतो व त्यामुळेच त्यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा त्यांचा शोध पूर्णपणे थांबलेला असतो. शेवटी त्यांना आपल्या मी बद्दलच्या भ्रामक कल्पनांना चांगलाच धक्का बसलेला जाणवतो. जर लोक आपल्याला निर्वाणाचा अनुभव आल्याचा दावा करत असतील व त्यांचे मन पूर्वी इतकेच अशुद्ध व त्यांची कृत्ये जर पूर्वी इतकीच विकृत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकते आहे असे समजावे. त्यांच्या जीवन पद्धतीत त्यांना प्राप्त झालेले निर्वाणाचे प्रतिबिंब दिसायला पाहिजे. आपल्या शिष्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आहे असे त्यांच्या आचार्याने त्याला प्रशस्तीपत्रक देणे योग्य होणार नाही. नाहीतर ती एक अहंकार व चढाओढ अडवणारी गुरु व शिष्य यांच्यातील स्पर्धाच होईल. मग साधक फक्त प्रशस्तीपत्रके मिळवण्यातच गुंग होतील व गुरु जेवढी जास्त प्रशस्तीपत्रके वाटतील तेवढी त्यांची प्रतिष्ठा मोठी ठरेल. यात निर्वाणाचा अनुभव हा दुय्यम होऊन प्रशस्तीपत्रकांनाच जास्त महत्त्व प्राप्त होऊन बसेल. मग तर हा सगळा मूर्खांचाच बाजार होईल. शुद्ध धर्म हा केवळ लोकांना मदत करणारा आहे.
व खरी मदत ही निर्वाणाचा लोकांना प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे व त्यांना मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवणे हीच आहे. गुरु व धर्म यांचे मुख्य उद्दिष्ट प्रामाणिकपणे लोकांना मदत करणे हे आहे. त्यांचा अहंकार उंचावणे किंवा फुगवणे हे नाही. निर्वाण हा काही खेळ नाही. प्रश्न. मनोविश्लेषण सायको अनालायसिस पद्धती या पद्धती व विपश्यना यांची तुलना आपण कशी करणार? उत्तर. मनोविश्लेषण पद्धतीत मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या पूर्व घटनांना परत जाणीवेच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. या उलट विपश्यना साधकाला मनाच्या खोलीत की जिथे मनावर पगडा बसण्याची खरी सुरुवात होते तिथे घेऊन जाते. मनोविश्लेषण पद्धती ज्या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करते त्या घटनेबरोबर प्रकटलेल्या संवेदनांचीही नोंद त्यावेळेस मनात झालेली असतेच. मनाची समता कायम राखून संपूर्ण शरीरावरच्या संवेदनांच्या निरीक्षणाने साधक आपल्या मनावर संस्कार करणारी असंख्य पुटे दूर करून त्यांचा विनाश करतो. तो जुन्या संस्काराच्या मुळावरच घाव घालतो व आपली शीघ्रतेने मुक्तता करून घेतो. प्रश्न. खरी करुणा म्हणजे काय? उत्तर. करुणा म्हणजे लोकसेवा करण्याची खरी इच्छा, इतरांच्या दुःखमुक्तीसाठी लावलेला खरा हातभार. पण हे सर्व निरासक्त असावायला पाहिजे. जर आपण इतरांचे दुःख बघून स्वतःच रडायला सुरुवात केली तर आपण स्वतःलाच दुःखी करून घ्याल. हा धर्माचा मार्ग नाही. जर आपल्याजवळ खरी करुणा असेल तर पूर्ण प्रेमाने आपल्या पूर्ण शक्तीनिशी आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. आपण त्यात अयशस्वी झालात तर त्याचा हसत स्वीकार करून परत मदतीचा दुसरा मार्ग शोधाल. आपल्या सेवेचा काय परिणाम होणार याची चिंता न करता आपण सेवा करा. हीच खरी करुणा आहे. हेच खरे मनाची समता राखून पुढे जाणे आहे. प्रश्न. ज्ञानप्राप्तीचा विपश्यना हा एकमेव मार्ग आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? उत्तर. स्वतःचे अवलोकन करून व जुन्या संस्कारांचा नाश करून ज्ञानप्राप्ती होते. असे करणे म्हणजे विपश्यना होय. मग आपण त्याला कोणतेही नाव दिले तरी फरक पडत नाही. काही लोकांनी तर विपश्यना हा शब्द देखील ऐकलेला नसणार, तरी ही क्रिया त्यांच्यात सुरू होऊन उत्स्फूर्तपणे कार्यरत असते. भारतातील असंख्य साधू संतांच्या बाबतीत असे घडलेले दिसते व त्याची प्रचिती त्यांचे वाङ्मय वाचताना आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी ही प्रक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने व टप्प्याटप्प्याने न शिकल्याने ते इतरांना शिकवू शकत नव्हते किंवा स्पष्टपणे सांगू शकत नव्हते. इतकेच. इथे आपल्याला ही पद्धत शास्त्रशुद्धपणे टप्प्याटप्प्याने शिकण्याची संधी मिळते व ह्या अभ्यासाने आपण ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. नमो बुद्धाय. जय भीम. या अध्यायाच्या शेवटी एक कथा सांगितली आहे. कथेचं नाव आहे तेलाची बाटली. एका बाईला 3 मुले होती. बाईने एके दिवशी त्यातील एका मुलाला बोलवले. त्याला 10 रुपयांची नोट दिली. त्याला 10 रुपयाची नोट व एक रिकामी बाटली दिली व वाण्याच्या दुकानातून तेल आणण्यास सांगितले. त्या मुलाने दुकानात जाऊन बाटली भरून तेल विकत घेतले. परंतु येताना बाटली रस्त्यातच त्याच्या हातातून निसटून खाली पडली. ती उचलण्यापूर्वी त्यातील अर्धे तेल उघडून खाली सांडले. तेल वाया गेलेले बघून रडतच तो आईकडे आला. अरे रे, माझे तेल सांडले. जवळजवळ अर्धी बाटली तेल वाया गेले. तो अतिशय दुःखी झाला. आईने नंतर आपल्या दुसऱ्या मुलाला दुसरी बाटली व 10 रुपयाची नोट देऊन दुकानात पाठवले. त्यानेही दुकानातून बाटली भरून घेतली. परत येताना तोही पडला व बाटलीतले अर्धे तेल सांडले. बाटलीत उरलेले अर्धे तेल घेऊन तो आनंदात घरी परतला व म्हणाला, आहा आई, हे बघ, मी बाटलीतले अर्धे तेल वाचवले. बाटली खाली पडली. कदाचित ती फुटली असती. तेल खाली सांडायला लागले होते. कदाचित सगळेच तेल सांडले असते, पण अर्धे तेल वाचवले. दोन्हीही मुले आईकडे सारख्याच परिस्थितीत अर्धी भरलेली बाटली व अर्धी रिकामी बाटली घेऊन आलेले होते. एक अर्धी बाटली सांडली म्हणून रडत होता, तर दुसरा अर्धी बाटली वाचवली म्हणून खुशीत होता. मग आईने पुन्हा आपल्या तिसऱ्या मुलाला एक बाटली व 10 रुपयांची नोट घेऊन त्याच कामासाठी पाठवले. तो देखील इतर भावांप्रमाणे परत येताना पडला व अर्धे तेल खाली सांडून वाया गेले. त्यानेही ती बाटली उचलली व दुसऱ्या भावाप्रमाणे हसत आईकडे परतला. आई, हे बघ, मी बाटलीतले अर्धे तेल वाचवले. मुलगा म्हणाला. हा मुलगा विपश्यनाचा साधक होता. तो पूर्णपणे समजून घेत होता.
तो पूर्णपणे समजून होता, हरकत नाही. अर्धे तेल वाचले असले तरी अर्धे तेल वाया गेलेच. म्हणून तो आपल्या आईला म्हणाला, मी आज बाजारात जातो, खूप मेहनत करतो, 5 रुपये मिळवतो व संध्याकाळपर्यंत उरलेली बाटली तेलाने भरून आणतो. मी ती नक्कीच भरून आणीन. हीच तर विपश्यना आहे. निराशावाद नाही तर आशावाद, वास्तववाद व क्रियावाद. नमो बुद्धाय. जय भीम. प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. Like, share and subscribe, please. Thank you.